ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळते। ईव्हीएम विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वकिलांची टीम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आणि राज्य पातळीवर तसंच केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडी एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येतंय। ईव्हीएम बाबत आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेतील चुकीच्या बाबतचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवारांनी उमेदवारांना दिलेल्या आहेत। म्हणजे ज्यांचे बालेकिल्ले समजले जातात त्या बालेकिल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे। आणि मी हे आज बोलत नाही आहे, मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल। मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल। जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। आम्ही जे काय फीस वगैरे आहे निवडणूक आयोगाची ते भरून 5% ईव्हीएम मशीनची बॅलेट बॉक्स आणि व्हीव्हीटी पॅड हे सगळ्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। लोकसुद्धा बहुचक झालेले आहेत, ते सुद्धा म्हणत आहेत की आम्ही मतदान केलेला नाही आहे, एवढा मतदान समोरच्या माणसाला कसा गेलेला। अनेक विषय आहे, ते विषयावर आम्ही सर्व गंभीरतेने विचार करतोय आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळे बाकीचा पुढचा जो आमचं जो भूमिका असेल महाविकास आघाडीची ते निश्चितपणे आम्ही ठरवणार आहोत। उमेदवार सुद्धा 85-90 हजारच्या लेवललाच कसे काय, आणि ज्या ठिकाणी बहुरंगी लढती आहेत त्या ठिकाणच्या 3ऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांच्या मताची संख्या सुद्धा समान, हे न पटण्यासारखं आहे, न पचण्यासारखं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर निवडणूक आयोगानंच या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे, सुप्रीम कोर्टानं लक्ष घातलं पाहिजे, पण न्यायव्यवस्थेवरही आता फारसा विश्वास राहिलेला नाही आहे।